नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 47 क्लास 5 मॅथ्स यामधील क्वेश्चन नंबर 11 बघणार आहोत। यापूर्वी क्वेश्चन नंबर 1 to 10 यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। क्वेश्चन नंबर 11 बघणार आहोत। इफ वन गोल्ड बँगल इज मेड फ्रॉम 12 grams 250 milligrams of gold, how much gold will be needed to make 8 such bangles? आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये या प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। जर आपल्याला 1 गोल्ड बँगल बनवायची असेल तर त्यासाठी 12 grams 250 milligrams एवढं गोल्ड लागत आहे। तर आपल्याला जर 8 बँगल्स बनवायच्या असतील तर किती गोल्ड नीडेड आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। बघा, सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती या प्रकारे राईट डाऊन करणार। 1 गोल्ड बँगल नीडेड 1 gold bangle needed 12 gram 250 milligram गोल्ड। म्हणजे एका गोल्डच्या बँगलसाठी 12 ग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम एवढं गोल्ड लागत आहे। आपल्याला किती बँगलसाठी गोल्ड फाइंड आउट करायचं आहे? 8 बँगलसाठी। देअरफॉर 8 बँगल्स नीडेड इक्वल टू, बघा आता या ठिकाणी जर 1 गोल्ड बँगल साठी इतकं गोल्ड लागत असेल तर 8 बँगल साठीचं गोल्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल। देअरफॉर, बघा या प्रकारे राईट डाऊन करणार। देअरफॉर ग्रॅम आणि मिलीग्रॅम, 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम याला मल्टिप्लाय करायचं आहे 8 ने। 8 0 जा 0, 8 5 जा 40, 0 कॅरी 4, 8 2 जा 16, 16 प्लस 4 20, 0 कॅरी 2, 8 2 जा 16, 16 प्लस 2 18, 8 कॅरी 1, 8 1 जा 8, 8 प्लस 1 9। देअरफॉर 98 ग्रॅम gold needed to make 8 such bangles। म्हणजे 8 बँगल्स बनवण्यासाठी आपल्याला 98 ग्रॅम एवढं गोल्ड लागणार आहे। क्वेश्चन नंबर 12 बघणार आहोत। हाऊ मेनी पाउचेस ऑफ 20 ग्रॅम क्लोथ्स ईच can be made from 1 kg 250 ग्रॅम ऑफ क्लोज। आता या ठिकाणी एका पाउच मध्ये 20 ग्रॅम क्लोज भरलेले आहे। तर या ठिकाणी 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम पासून आपण किती पाउचेस तयार करू शकतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सुरुवातीला 1 पाउच इक्वल टू 20 ग्रॅम क्लोज। म्हणजे एक पाकिट जे आहे ते 20 ग्रॅम क्लोजने बनलेलं आहे। तर आपल्याला या ठिकाणी 1 kg 240 ग्रॅम क्लोज पासून आपण किती पाउचेस तयार करणार ते फाइंड आउट करायचं आहे। सुरुवातीला या ठिकाणी 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम याचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करणार आहोत। देअरफॉर 1 kg 240 ग्रॅम इक्वल टू 1 किलोग्रॅम म्हणजेच काय तर 1000 ग्रॅम प्लस 240 ग्रॅम इक्वल टू 1240 ग्रॅम्स। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 kg आणि 240 ग्रॅम याचे टोटल ग्रॅम्स मिळाले, ते म्हणजे 1240 ग्रॅम्स। देअरफॉर 1240 ग्रॅम ऑफ क्लोथ्स मेड हाऊ मेनी पाउचेस, किती पाउचेस यापासून तयार होतील ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? डिव्हिजन। देअरफॉर 1240 डिवाइडेड बाय 20, म्हणजे या 1240 ग्रॅमला जर आपण 20 ग्रॅमने डिवाइड केले
तर किती पाऊच तयार होतील ते आपल्याला शोधून काढता येईल. बघा या प्रकारे आपण डिव्हायडेशन करणार आहोत. 1240 त्याला आपण डिव्हाइड करू 20 ने. बघा 26 जा 120, 4 - 0 4, 2 - 2 0 0. पुढचा 0 आपण खाली उतरवला, नंबर बनला 40. 22 जा 40, 0 0 रिमाइंडर. म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं 62 इक्वल टू 62 पाउचेस. म्हणजे या ठिकाणी 1200 ग्रॅम पासून आपण 62 पाउचेस बनवू शकतो. मग राईट डाऊन करणार, देअरफॉर 62 पाउचेस मेड फ्रॉम 1 kg 240 ग्रॅम ऑफ क्लोथ्स. अशा प्रकारे या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. सीमाज मदर बॉट 2 मीटर 70 सेंटीमीटर ऑफ क्लॉथ फॉर अ कुर्ता अँड 2 मीटर 40 सेंटीमीटर फॉर अ शर्ट. हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल. म्हणजे या ठिकाणी सीमाच्या मदरने 2 मीटर 70 सेंटीमीटर एवढा कपडा कुर्त्यासाठी विकत घेतला आणि 2 मीटर 40 सेंटीमीटर एवढा शर्टसाठी विकत घेतला. तर तिने टोटल किती कापड विकत घेतला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी इन ऑल शोधायचं आहे, म्हणजेच आपल्याला ऍडिशन करायची आहे. देअरफॉर ऍडिशन कशा प्रकारे करणार, तर 2 मीटर 70 सेंटीमीटर हा कपडा तिने कुर्त्यासाठी घेतला होता, म्हणून या ठिकाणी लिहिणार क्लॉथ फॉर कुर्ता प्लस 2 मीटर 40 सेंटीमीटर क्लॉथ फॉर शर्ट. दोन्ही नंबरचे आपण ऍडिशन करणार, कारण आपल्याला टोटल क्लॉथ फाइंड आउट करायचं आहे. 0 + 0 0, 7 + 4 11, 1 कॅरी 1, 2 + 2 4 + 1 5. म्हणजेच 5 मीटर 10 सेंटीमीटर एवढा कापड तिने टोटल विकत घेतला. देअरफॉर 5 मीटर 10 सेंटीमीटर क्लॉथ शी बाय इन ऑल. पुढचं उदाहरण बघणार आहोत. अ वॉटर टँक होल्ड्स 125 लिटर ऑफ वॉटर इफ 97 लिटर 500 मिलीलिटर ऑफ द वॉटर इज यूज. हाऊ मच वॉटर रिमेन्स इन द टँक. म्हणजे एका टाकीमध्ये 125 लिटर एवढं पाणी होतं, त्यामधील 97 लिटर 500 मिलीलिटर एवढं पाणी वापरलं गेलं, यूज केलं गेलं. तर टाकीमध्ये किती पाणी शिल्लक आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 125 एवढं लिटर पाणी होतं, त्यातलं एवढं पाणी वापरलं गेलं, यूज केलं गेलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. बघा या प्रकारे आपण सबट्रॅक्शन करणार. लिटर आणि मिलीलिटर. 125 लिटर 00 मिलीलिटर. नंतर 97 लिटर 500 मिलीलिटर. दोन्ही नंबरचे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. बघा या प्रकारे. सुरुवातीला 125 जे होतं ते वॉटर त्या टाकीमध्ये होतं, म्हणून या ठिकाणी लिहिणार वॉटर इन द टँक. नंतर हे जे पाणी होतं हे यूज केलं गेलं, म्हणून या ठिकाणी लिहिणार वॉटर यूज फ्रॉम द टँक. टँक मधून ते पाणी वापरलं गेलं. आता दोन्ही नंबरचे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. 0 - 0 0, 0 - 0 0. या ठिकाणी बघा 0 - 5 करू शकत नाही, या ठिकाणी राहिला 4, या ठिकाणी बनले 10, 10 - 5 5, 4 - 7 करू शकत नाही, या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी बनला 14, 14 - 7 7, 1 - 9 करू शकत नाही, या ठिकाणी राहिला 0, नंबर बनला 11, 11 - 9 केले तर 2. म्हणजे 27 लिटर 500 मिलीलिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये शिल्लक राहिलं. देअरफॉर
27 liter 500 milliliter water remain in the tank. एवढं पाणी त्या टाकीमध्ये शिल्लक राहिलं. पुढचं उदाहरण आहे, हरमिंदर bought 57 kg 500 gram of wheat from one shop and 36 kg 800 gram of wheat from another shop. How much wheat did he buy altogether? म्हणजे या ठिकाणी हरमिंदरने 57 kg 500 ग्रॅम एवढा गहू एका दुकानातून विकत घेतला, तर 36 kg 800 ग्रॅम एवढा गहू दुसऱ्या दुकानातून विकत घेतला, तर त्याने टोटल किती गहू विकत घेतला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल व्हीट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ऍडिशन करावी लागणार आहे. देअरफॉर केजी आणि ग्रॅम 57 kg 500 ग्रॅम प्लस 36 kg 800 ग्रॅम या दोन्हींचे आपल्याला ऍडिशन करून टोटल व्हीट किती विकत घेतला ते फाइंड आउट करता येईल. 0 plus 0 0 0 plus 0 0 5 plus 8 13 3 carry 1 7 plus 1 plus 8 14 4 carry 1 1 plus 5 6 6 plus 3 9. Therefore he bought 94 kg 300 gram total wheat. पुढचं उदाहरण बघणार आहोत. रेनू टूक पार्ट इन अ 100 मीटर रेस. शी ट्रिप्ड अँड फेल आफ्टर रनिंग 80 मीटर 50 सेंटीमीटर. हाऊ मच डिस्टन्स डीड शी हॅव टू लेफ्ट टू रन. बघा आता या ठिकाणी रेनूने एका 100 मीटर शर्यतीमध्ये भाग घेतला, परंतु तिला ठेच लागून ती खाली पडली. किती डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं होतं? आफ्टर रनिंग 80 मीटर 50 सेंटीमीटर. म्हणजे तिने 80 मीटर 50 सेंटीमीटर एवढं अंतर ती धावली, त्यानंतर तिला ठेच लागून ती खाली पडली. तर हाऊ मच डिस्टन्स डीड शी हॅव लेफ्ट टू रन. किती डिस्टन्स तिचं धावायचं बाकी राहिलं ते आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी 100 मीटरची कंप्लीट रेसमधून जर तिने 80 मीटर 50 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स जर ती धावली असेल, तर उरलेलं डिस्टन्स शोधून काढण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. या प्रकारे मीटर आणि सेंटीमीटर. या ठिकाणी 100 मीटरची रेस होती आणि 00 सेंटीमीटर होते. त्यामधून 80 मीटर आणि 50 सेंटीमीटर आपण सबट्रॅक्ट करणार आहोत, कारण या ठिकाणी 80 मीटर आणि 50 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स तिने धावून ती खाली पडली. 50 मायनस करू शकत नाही, परंतु आपल्याला माहित आहे 100 या ठिकाणी 100 मीटर आहे. 1 मीटरचा 100 सेंटीमीटर होता, म्हणून या ठिकाणी जर आपण 1 मीटर याकडनं उसना घेतला तर या ठिकाणी शिल्लक राहणार 99 आणि या ठिकाणी याने 1 मीटर दिला, म्हणजेच किती दिला? 100 सेंटीमीटर दिली. 100 सेंटीमीटर मधून 50 गेले तर राहिले 50. 99 मधून जर 80 गेले तर राहिले 19. देअरफॉर 19 मीटर 50 सेंटीमीटर डिस्टन्स हॅव लेफ्ट टू रन. एवढं अंतर धावायचं बाकी होतं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. अ सॅक हॅड 40 kg 300 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स. देअर वेअर 17 kg 700 gram potato, 13 kg 400 gram cabbage and rest were onions. What was the weight of the onions? बघा आता या ठिकाणी एका पोत्यामध्ये 40 kg 300 grams एवढे टोटल व्हेजिटेबल्स होते. त्या व्हेजिटेबल्स पैकी 17 kg 700 gram पोटॅटो होते, नंतर 13 kg 400 gram एवढी कॅबेज होती आणि बाकीचे उरलेले ओनियन्स होते. तर या ठिकाणी आपल्याला ओनियनचं वेट फाइंड आउट करायचं आहे. बघा या प्रकारे एक डायग्राम काढून दाखवते, जेणेकरून तुम्हाला तो पटकन कन्सेप्ट समजणार आहे. बघा या प्रकारे ते एक सॅक होतं. या सॅकचं टोटल जे वेट आहे ते किती आहे? 40 kg 300 grams. म्हणजे कंप्लीट इथपर्यंत ते पोतं पॅक होतं. त्याचं टोटल इथून तर इथपर्यंतचं वजन होतं 40 kg 300 grams. बघा आता या पोत्यामध्ये 17 kg 700 ग्रॅम पोटॅटो होते, म्हणजे इथून इथपर्यंत हे
17 kg 700 ग्रॅम हे काय होते? पोटॅटो होते. नंतर 13 kg 400 ग्रॅम, इथून इथपर्यंत 13 kg 400 ग्रॅम हे काय होते? तर कॅबेज होती. आणि बाकीचे जे उरलेले होते हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आणि ते होते ओनियन्स. आता या ठिकाणी ओनियन्स किती होते हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सुरुवातीला पोटॅटो आणि कॅबेज किती आहे ते आपण फाइंड आउट करून घेऊ. देअरफॉर kg किलोग्रॅम आणि ग्रॅम्स. बघा पोटॅटो किती होते? 17 kg 700 ग्रॅम एवढे होते पोटॅटो. नंतर 13 kg 400 ग्रॅम्स एवढी होती कॅबेज. या दोन्ही नंबरचे आपण करणार ऍडिशन. 7 + 4 11 कॅरी 1, 7 + 3 10 + 1 11 कॅरी 1 आणि 3 म्हणजे टोटल 31 kg 100 ग्रॅम एवढं आपल्याला काय मिळालं? तर ते मिळालं आपल्याला पोटॅटो आणि कॅबेजचं टोटल वेट. आता आपल्याला टोटल त्या पोत्याचं वजन माहित आहे, त्या सॅकचं वजन माहित आहे. टोटल किती होतं? 40 kg 300 ग्रॅम्स एवढं टोटल त्या पोत्याचं वजन होतं. त्यामधून जर आपण पोटॅटो आणि कॅबेजचं वेट मायनस केलं तर आपल्याला ओनियनचं वेट किती ते फाइंड आउट होऊ शकेल. देअरफॉर पुन्हा आपण लिहिणार kg आणि ग्रॅम्स. या ठिकाणी टोटल त्या पोत्याचं वजन होतं 40 kg 300 ग्रॅम्स मायनस 31 kg ही जी संख्या मिळाली आपल्याला पोटॅटो आणि कॅबेजच्या वजनाची ती आपण यातून सबट्रॅक्ट करणार आहोत. म्हणजे 31 kg 100 ग्रॅम हे आपण मायनस करूया. 0 - 0 0 0 - 0 0 3 - 1 2 नंतर या ठिकाणी 10 - 1 9 आणि या ठिकाणी 0 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 9 kg 200 ग्रॅम्स एवढं वेट होतं ओनियनचं. राईट डाऊन करणार. देअरफॉर 9 kg 200 grams weight of onions. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओनियन्सचं वेट फाइंड आउट झालं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. वन डे गुरमिंदर सिंग वॉक 3 किलोमीटर 750 मीटर अँड परमिंदर सिंग वॉक 2 किलोमीटर 825 मीटर. हु वॉक फर्दर अँड बाय हाऊ मच. बघा आता या ठिकाणी गुरमिंदर सिंग जे होते यांनी 3 किलोमीटर 750 मीटर एवढं डिस्टन्स ते चालले. त्यानंतर परमिंदर सिंग हे 2 किलोमीटर 825 मीटर इतकं डिस्टन्स ते चालले. तर या ठिकाणी कोण जास्त डिस्टन्स चाललं आणि किती किलोमीटरने ते डिस्टन्स जास्त आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा गुरमिंदर सिंग यांचं 3 किलोमीटर 750 आहे तर परमिंदर सिंग यांचं 2 किलोमीटर 825 आहे. म्हणजे गुरमिंदर सिंग हे जास्त चाललेले आहे, परंतु किती किलोमीटरने आणि मीटरने जास्त आहे हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. बघा या प्रकारे किलोमीटर आणि मीटर. 3 किलोमीटर 750 मीटर इतकं जे डिस्टन्स होतं ते गुरमिंदर सिंग यांनी वॉक केलेलं आहे. मायनस 2 किलोमीटर 825 मीटर या दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचे आहे? सबट्रॅक्शन करायचे आहे. बघा 1 किलोमीटरचे 1000 मीटर होतात. म्हणजे या ठिकाणी 750 मधून 825 मीटर आपण मायनस करू शकत नाही. म्हणून हा 750 नंबर 3 कडे गेला. 3 कडे शिल्लक राहिले 2. परंतु ह्या 3 ने याला 1 किलोमीटर दिला. 1 किलोमीटर म्हणजेच काय? 1000 मीटर दिले. प्लस हा 750 टोटल बनले 1750. या 750 कडे नंबर बनला 1750. आता करणार आपण सबट्रॅक्शन. या ठिकाणी 0 - 5 होऊ शकत नाही. या ठिकाणी 4 10 - 5 5 4 - 2 2 7 - 8 म्हणजे 17 मायनस जर 8 केले तर 9 आणि या ठिकाणी 0. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला गुरमिंदर सिंग हे जास्त चाललेले आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार गुरमिंदर सिंग वॉक फर्दर अँड बाय 925 मीटर मोर.
म्हणजे 925 मीटर डिस्टन्स ते जास्त चाललेले आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. सुरेश बॉट 3 kg 250 ग्रॅम ऑफ टोमॅटोज, 2 kg 500 ग्रॅम ऑफ पीज अँड 1 kg 750 ग्रॅम ऑफ कॉलीफ्लावर. हाऊ मच वॉज द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल्स ही बॉट. या ठिकाणी सुरेशने 3 kg 250 ग्रॅम एवढे टोमॅटो विकत घेतले, नंतर 2 kg 500 ग्रॅम एवढे वाटाणे विकत घेतले, नंतर 1 kg 750 ग्रॅम एवढी कॉलीफ्लावर विकत घेतली. तर टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल्स त्यांनी किती विकत घेतले. या ठिकाणी आपल्याला टोटल वेट फाइंड आउट करायचे आहे, म्हणजे आपल्याला ऍडिशन करावे लागेल. या प्रकारे किलोग्रॅम आणि ग्रॅम. 3 kg 250 ग्रॅम एवढे विकत घेतले टोमॅटो, नंतर 2 kg 500 ग्रॅम एवढं विकत घेतले पीज, नंतर 1 kg 750 ग्रॅम एवढी विकत घेतली कॉलीफ्लावर. आता या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे, ऍडिशन, कारण आपल्याला टोटल वेट फाइंड आउट करायचं आहे. 0 + 0 0, 5 + 0 + 5 10, 0 carry 1, 7 + 5 12, 12 + 2 14, 14 + 1 15, 5 carry 1, 3 + 2 5 + 1 6, 6 + 1 7. Therefore, total weight of vegetables equal to 7 kg 500 ग्रॅम. अशा प्रकारे या ठिकाणी हे टोटल वेट आपण फाइंड आउट केले. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. जलगाव, भुसावल, अकोला, अमरावती अँड नागपूर lie serially on a certain route. The distance between Akola and these other places are given below. Use them to make word problems and solve the problems. बघा आता या ठिकाणी जळगाव, भुसावल, अकोला, अमरावती आणि नागपूर हे एका सर्टन रूट वरती आहे. नंतर या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन अकोला अँड द अदर प्लेसेस गिव्हन बिलो, म्हणजे अकोल्यापासून हे बाकीचे जे प्लेसेस आहे यांचं डिस्टन्स दिलेलं आहे. प्रत्येक डिस्टन्स अकोल्यापासूनच आहे, म्हणजे अकोला हा 0 किलोमीटरवर आहे आणि अकोल्यापासून अमरावती 95 किलोमीटरवर आहे. अकोल्यापासून भुसावल 154 किलोमीटरवर आहे. अकोल्यापासून नागपूर 249 किलोमीटरवर आहे आणि अकोल्यापासून जळगाव 181 किलोमीटर आहे. अशा प्रकारचं हे डिस्टन्स दिलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्वतः हे वर्ड प्रॉब्लेम तयार करायचे आहे आणि सॉल्व्ह करायचे आहे. बघा, फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे व्हिच डिस्टन्स इज मोर, अकोला टू नागपूर और अकोला टू जळगाव. कोणतं डिस्टन्स जास्त आहे. फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अकोला टू नागपूर. आता या ठिकाणी कोणतं डिस्टन्स जास्त आहे ते फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट विचारला आहे अकोला टू नागपूर. फर्स्ट डिस्टन्स काढणार अकोला टू नागपूर. अकोला टू नागपूर इक्वल टू अकोल्यापासून नागपूरचं डिस्टन्स किती आहे 249 किलोमीटर. नंतर अकोल्यापासून जळगावचं डिस्टन्स किती आहे ते फाइंड आउट करून घेऊया. अकोला टू जळगाव इक्वल टू 181 किलोमीटर. बघा आता या ठिकाणी अकोला टू नागपूर डिस्टन्स आहे 249 किलोमीटर, तर अकोला टू जळगाव आहे 181 किलोमीटर. आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट जे किलोमीटरचं डिस्टन्स आहे ते जास्त आहे. या ठिकाणी विचारलं आहे व्हिच डिस्टन्स इज मोर, तर जे पहिलं डिस्टन्स आहे अकोला टू नागपूर दिस इज मोर डिस्टन्स दॅन अकोला टू जळगाव. म्हणून या ठिकाणी राईट डाऊन करणार देअरफॉर अकोला टू नागपूर is more than अकोला टू जळगाव. आता ते कितीने जास्त आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करून कितीचा डिफरन्स आहे ते फाइंड आउट करणार. देअरफॉर डिफरन्स इक्वल टू 249 मायनस 181 इक्वल टू 9 मायनस 1 8. या ठिकाणी 4 मायनस 8 करू शकत नाही, 2 कडे राहिला 1, याच्याकडे बनले 14. नंतर 8
या ठिकाणी 14 मायनस 8 केले तर 6 याने 6 या ठिकाणी आपल्याला 68 किलोमीटर हे जे डिस्टन्स आहे हे दोन्ही जे डिस्टन्स दिलेला आहे त्यामधला डिफरन्स आहे। पुढचं उदाहरण बघणार आहोत। व्हिच डिस्टन्स इज लेस, कोणतं डिस्टन्स कमी आहे, भुसावळ टू अकोला और अमरावती टू अकोला। फर्स्ट फाइंड आउट करणार भुसावळ टू अकोला, भुसावळ टू अकोला इक्वल टू, बघा आता भुसावळ किती किलोमीटर आहे 154 आणि अकोला किती आहे 0 किलोमीटर, म्हणजे 154 मायनस जर 0 केलं तर या ठिकाणी 154 किलोमीटर इतकं डिस्टन्स आहे। त्याचप्रमाणे अमरावती टू अकोला, अमरावती टू अकोला इक्वल टू, अमरावती किती किलोमीटर आहे 95 मायनस जर 0 केलं तर या ठिकाणी 95 किलोमीटर, म्हणजे कोणतं डिस्टन्स जास्त सर्वात या ठिकाणी व्हिच डिस्टन्स इज लेस, कोणतं डिस्टन्स कमी आहे तर अमरावती टू अकोला हे डिस्टन्स लेस आहे, म्हणून राईट डाऊन करणार देअरफॉर अमरावती टू अकोला इज लेस दॅन भुसावळ टू अकोला। भुसावळ टू अकोला अशा प्रकारे या ठिकाणी हे वर्ड प्रॉब्लेम आपण तयार केले आणि सॉल्व्ह सुद्धा केले। पुढचा क्वेश्चन बघणार आहोत। कंप्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर द टोटल बिल। बघा आता या ठिकाणी फूडस्टफ दिले आहे, त्यांचं वेट दिलं आहे, रेट दिला आहे आणि कॉस्ट दिला आहे। पहिला फूडस्टफ आहे शुगर, या ठिकाणी शुगरचं वेट आहे 2.5 kg आणि त्याचा रेट आहे पर केजी 32 रुपीज। या ठिकाणी आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची आहे, तर या ठिकाणी दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला त्याची कॉस्ट मिळणार आहे, कारण 32 रुपीज पर केजी आहे, म्हणजे 1 किलोग्रॅमची किंमत 32 रुपीज आहे, तर 2.5 किलोग्रॅमची आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणजे 32 मल्टिप्लाय बाय 2.5 करणार। बघा या प्रकारे मल्टिप्लिकेशन करून घेणार 32 मल्टिप्लाय बाय 2.5 या प्रकारे, किंवा 2.5 मल्टिप्लाय बाय 32 या प्रकारे सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो। आता 32 5 जा किती होतात तर 2 5 जा 10 कॅरी 1, 5 3 जा 15 प्लस 1 60, 160 म्हणजे 32 5 जा 160, 0 कॅरी 16, 32 2 जा 2 2 जा 4, 2 3 जा 6, 64 प्लस 16 दोन्ही नंबरची ऍडिशन करून घेणार 80, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 800 आन्सर मिळालं, परंतु 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावून घेतला। या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 80, म्हणून या ठिकाणी आपण फर्स्ट जे दिलेलं आहे शुगर फूडस्टफ त्याची कॉस्ट मिळाली आपल्याला 80 रुपीज। सेकंड बघणार आहोत, राईस दिला आहे, याचं वेट आहे 4.0 म्हणजे 4 kg आणि पर केजीचा रेट होता 35 रुपीज, म्हणजे 1 किलोग्रॅम राईसची प्राइस होती 35 रुपीज, तर 4 किलोग्रॅम राईसची आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची आहे, म्हणजे 35 मल्टिप्लाय बाय करणार 4। बघा या प्रकारे 35 मल्टिप्लाय बाय 4, 4 5 जा 20, 0 कॅरी 2, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14, म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं 140। या ठिकाणी राईट डाऊन करणार 140 रुपीज। पुढचं दिलं आहे 1.5 ही होती चना दालचं वेट आणि या ठिकाणी चना दाल होती 60 रुपीज पर केजी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1.5 मल्टिप्लाय बाय 60 करावं लागणार आहे। सुरुवातीचा हा 0 आपण राईट डाऊन करून घेतला। आता 15 6 जा करायचा आहे, 6 5 जा 30, 0 कॅरी 3, 6 1 जा 6, 6 प्लस 3 9, म्हणजे या ठिकाणी 900 मिळालं। 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 90.0 रुपीज म्हणजेच 90 रुपीज प्राइस मिळाली। त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी सुद्धा 3.0 आहे, तूर दाल किती घेतली 3.0 kg म्हणजे 3 kg आणि या ठिकाणी रेट दिला आहे पर केजीचा 70 रुपीज, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 70 मल्टिप्लाय बाय 3 करणार, आन्सर मिळाला आपल्याला 210 रुपीज। नंतर पुढचं दिलं आहे फूडस्टफ आहे व्हीट, या ठिकाणी वेट आहे 7 kg आणि पर केजीचा रेट आहे 21 रुपीज, म्हणजे या ठिकाणी दोन्ही नंबरचं करणार मल्टिप्लिकेशन। 7.0 म्हणजे 7 kg, 21 मल्टिप्लाय बाय करणार 7, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 147
रुपीज। पुढचा आहे फूडस्टफ ऑइल आणि त्याचं वेट आहे 1.5 kg आणि रेट दिलेला आहे 110 रुपीज पर kg। दोन्ही नंबरचं करणार मल्टिप्लिकेशन। सुरुवातीला 10 होता म्हणून राईट डाऊन करून घेणार। 15 मल्टिप्लाय बाय जर 11 केलं तर काय मिळणार बघा या प्रकारे 15 मल्टिप्लाय बाय 11, 11 5 जा 55 कॅरी 5, 11 1 जा 11, 11 प्लस 5 16 म्हणजे 165 रुपीज हे आपल्याला ऑइलची प्राइस मिळाली। आता या ठिकाणी प्रत्येक फूड स्टफच्या आपल्याला प्राइस मिळालेल्या या सर्वांची आपल्याला काय करायचे आहे ऍडिशन, कारण या ठिकाणी आपल्याला टोटल कॉस्ट फाइंड आउट करायची आहे। या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टोटल, या ठिकाणी आपण लिहिणार आहोत टोटल। सर्व जे फूड स्टफ आहे त्यांच्या प्राइसचे आपण ऍडिशन करून घेणार आहोत या प्रकारे। बघा फर्स्ट प्राइस मिळाली होती 80, सेकंड होती 140, थर्ड होती 90, पुढची होती 210, नंतर 147 आणि 165। अशा प्रकारे या सर्व प्राइस आपण लिहून घेतलेल्या आहेत। आता या सर्वांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे। बघा या प्रकारे 7 + 5 12, 2 कॅरी 1, 1 8 4 9 1 4 6 सर्वांचे ऍडिशन करायचे आहे। 6 + 4 10, 10 + 1 11, 11 + 9 20, 20 + 4 24, 24 + 1 25, 25 + 8 33, 3 कॅरी 3, 1 + 1 2, 2 + 2 4, 4 + 1 5, 5 + 3 8 म्हणजेच 832 रुपीज हे आपल्याला टोटल कॉस्ट मिळाली। म्हणून या ठिकाणी आपण राईट डाऊन करणार 832 रुपीज। अशा प्रकारे या ठिकाणी हा चार्ट जो होता तो आपण पूर्ण केला आहे। बघा या प्रकारे हा कंप्लीट चार्ट आपण केलेला आहे। म्हणजे या ठिकाणी फूडस्टफ दिलेलं होतं, त्यांचं वेट दिलं होतं, नंतर रेट दिलेला होता। अशा प्रकारे प्रत्येकाची किंमत काढून आपण हे बिल तयार केलेलं आहे। अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 47 यामधील क्वेश्चन नंबर 11 to 21 पूर्णपणे सोडवला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।